संक्रांतीच्या आदल्या दिवशी येते ती म्हणजे भोगी आणि भोगीच्या दिवशी धरणी मातेला एक विशिष्ट प्रकारचा नैवेद्य अर्पण केला जातो. तो म्हणजे खेंगाट. विविध भाज्या यामध्ये टाकल्या जातात, आंबट, गोड, तुरट चवीच्या. चला तर मग आज वेळ न घालवता आपण अगदी गावाकडे केली जाते ना तशी झणझणीत आणि चमचमीत काळ्या वाटणातील भोगीची भाजी कशी बनवायची ती ही अगदी सोप्या पद्धतीने हे येथे बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या झटपट रेसिपीला. या भोगीच्या भाजीला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी अशी नावे असतात. हिला खेंगाट असं सुद्धा म्हटलं जातं आणि यामध्ये भरपूर आपण आपल्या आवडीच्या भाज्या टाकून घेऊ शकतो. आता येथे गाजर घेतलेला आहे, शेंगदाणे आहे, वालाच्या शेंगा आहे, ते तुरीचे बी सुद्धा घेतलेले आहे, मटार आहे. आता येथे हिरवा आपण चना सुद्धा घेतलेला आहे आणि येथे तीळ लागणार आहे आपल्याला. आता यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार बोरं, शेवग्याच्या शेंगा, वेगवेगळ्या प्रकारच्या यामध्ये भाज्या ऍड केल्या तरी सुद्धा चालू शकतात. आता येथे मी 2 वांगी असे उभे कट करून घेतलेले आहे आणि 2 ते 3 बटाटे सुद्धा मी येथे असे उभे लांब लांब कट करून घेतलेले आहे. आता येथे मसाल्यासाठी मी 2 ते 3 कांदे उभे पातळ कट करून घेतलेले आहे. अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. थोडंसं आपण कोथिंबीर सुद्धा मुठभर लागणार आहे. आपण धने घेतलेले आहे आणि आलं लसूण सुद्धा आपल्याला लागणार आहे. आता सर्वप्रथम एका पॅन मध्ये आपण हा मसाला भाजून घेऊया. त्यासाठी या पॅन मध्ये मी 2 चमचे तेल गरम करून घेतलं आणि हा कांदा आपल्याला छान असा लाल किंवा काळा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. छान असा ह्याला कलर येऊपर्यंत व्यवस्थित असा कांदा भाजायचा आहे. मसाला छान भाजला की आपल्या भाजीला टेस्टही फार छान येते आणि तरी सुद्धा फार छान येते. हे बघा, आपला कांद्याने कलर चेंज करायला सुरुवात केलेली आहे. कांदा आपला ब्राऊन व्हायला सुरुवात झालेली आहे. आता हा काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच पॅन मध्ये आपल्याला बाकीचे मसाले सुद्धा भाजून घ्यायचे आहे. आता कांदा भाजून झाला की त्यामध्येच आपण जे खोबरं घेतलं होतं, अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं, ते सुद्धा मी छान असं ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. हे बघा, अगदी झटपट भाजून होतं, याला फारही वेळ नाही लागत भाजायला. आता खोबरं सुद्धा आपलं भाजून झालं की खोबरं काढून घेऊया आणि यामध्येच आपण 2 चमचे पांढरे तीळ, 2 चमचे धने सुद्धा टाकून छान असे याचा सुगंध सुटेपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता यामध्ये 2 ते 3 मी सुक्या लाल मिरच्या आणि कोथिंबीर सुद्धा मुठभर मी टाकून घेतलेली आहे. यामध्ये अर्धे मी कोथिंबीरीचे जे देठ असतात ना ते सुद्धा टाकून घेतले. यामुळे भाजीचा स्वाद आणि सुगंध दोन्हीही फार छान येते. आता हे सुद्धा भाजून झालेलं आहे. थोडं थोडं करून सर्व मसाले आपण काढून घेतलेले आहे आणि यामध्ये आलं आणि लसूण सुद्धा टाकून घेतलेले आहे. 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच आलं आपण यामध्ये भाजून घेतलेला आहे. आता हा मसाला थंड करून घेतलेला आहे. आता मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा करून टाकून घेऊया. आता ही भाजी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. आपण जी आज भाजी करणार आहोत ना ती अगदी गावाकडे केली जाते तशी गावरान पद्धतीने काळ्या मसाल्यातील आपण आजची ही भाजी तयार करणार आहोत. खायला अतिशय टेस्टी अशी ही भाजी लागते. हिवाळ्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या बाजारात अवेलेबल असतात, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपण यामध्ये टाकून ही भाजी अजूनच पौष्टिक करू शकतो. आता मसाला टाकून झाला की त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा आपण हळद सुद्धा टाकून घेतलेली आहे. आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून आपण याची छान अशी बारीक फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे. हे बघा, आता आपली ही पेस्ट तयार झालेली आहे, म्हणजेच भाजीचा मसाला आपला तयार आहे. आता हा साईडला ठेवून देऊया. एका कढईमध्ये पुन्हा मी 2 ते 3 मोठे चमचे तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे. आता यामध्येच आपण ज्या बारीक चॉप करून घेतलेल्या भाज्या आहे, वांगे, बटाटे आणि बाकी सर्व भाज्या, त्या थोड्या थोड्या करून सर्व भाज्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहे. आता या भाज्या थोड्याशा आपल्याला आहे ना तेलावरती फ्राय करून घ्यायच्या आहे. आता वांगे बटाटे टाकले की आपण एक गाजर घेतलं होतं बारीक चॉप करून, ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे. ते पाव वाटी आपण शेंगदाणे सुद्धा भिजून घेतलेले शेंगदाणे टाकायचे आहे, म्हणजे लवकर छान असे मऊसूत शिजतात. तुरीची दाणे
हिरवा मटार आणि हरभरा सुद्धा आपण ओला हरभरा यामध्ये टाकून घेतलेला आहे. यामध्ये आपण वालाच्या शेंगा किंवा पावट्याचं बी सुद्धा येथे थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे. आता तेल छान गरम झालेलं आहे आपलं आणि हे व्यवस्थित असं तेलामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता याचा छान असा सुगंध सुटायला सुरुवात होतो. थोड्याशा अशा आपल्याला या सॉफ्ट करून घ्यायच्या आहे म्हणजे आपल्या भाजीला छान अशी टेस्ट येते. या सर्व भाज्यांची टेस्ट आपल्या भाज्यांमध्ये उतरते. आता याच्यावर आपण 1 ते 2 मिनिटं फक्त झाकण ठेवून देऊया. याच्यावर झाकण ठेवल्यामुळे ना या भाज्या पटकन अशा सॉफ्ट होतात आणि आपली भाजी पटकन शिजायला मदत होते. हे बघा आपल्याला दिसत असेल आपल्या सर्व भाज्या सॉफ्ट झालेल्या आहे. आता या थोड्या थोड्या करून काढून घेतलेल्या आहे. त्याच कढईमध्ये पुन्हा मी 2 चमचे तेल टाकून हे पावडर मसाले टाकून घेणार आहे. यामध्ये 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा घरी तयार केलेला काळा मसाला आणि 1 चमचा आपण किचन किंग मसाला सुद्धा टाकून घेतलेला आहे. आपल्याला जर आवडत असेल तर यामध्ये चिकन मसाला किंवा मटन मसाला सुद्धा एक चमचा घातला तरी सुद्धा याची टेस्ट फार छान येते. आता मसाले सर्व फ्राय झाले की यामध्येच आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे पेस्ट मसाल्याची ती थोडी थोडी करून टाकून घ्यायची आहे आणि याला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे. आता यावर सुद्धा आपण 2 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊया. झाकण ठेवल्यामुळे ना पटकन हा मसाला छान असा शिजून तयार होतो. हे बघा साईडला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि आता या स्टेजवर आपण ज्या वाफळून घेतलेल्या तेलावर वाफळून घेतलेल्या भाज्या आहे ना त्या यामध्ये थोड्या थोड्या टाकून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता पुन्हा या सर्व मसाल्याची टेस्ट भाज्यांना यावी त्यासाठी आपण पुन्हा यावरती 1 मिनिटभरासाठी झाकण ठेवून देऊया. आता एका साईडला आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. हे बघा छान याचा असा सुगंध सुटायला सुरुवात झालेली आहे आणि तेल सुद्धा सुटायला साईडने सुरुवात झाली आहे. आता यामध्ये आपण 3 ते 4 ग्लास गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. आता भाज्या आपल्या अर्ध्या ऑलरेडी शिजलेल्या आहे. आता फक्त याला 1-2 उकळ्या घ्यायच्या आहे आपल्याला. आता 1 ते 2 उकळ्या घेऊन झालेल्या आहे. आपण बघू शकता आपल्या भाजीला छान अशी तर्री सुद्धा आलेली आहे. सुगंध सुद्धा फार छान सुटलेला आहे. थोडीशी बारीक चॉप केलेली कोथिंबीर आपण वरून टाकून घेऊया. यामध्ये आपल्याला आवडत असेल तर थोडीशी कस्तुरी मेथी छान अशी ड्राय रोस्ट करून टाकून घेतली तरी सुद्धा याची टेस्ट फार छान लागते. हे बघा आपली झटपट ही खेंगाटाची भाजी तयार झालेली आहे. नक्की ट्राय करा रेसिपी. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.